प्रेम आहेच. सोनाजी बाबांच्या वारकऱ्याविषयी तेवढंच प्रेम आहे. सोनाजी बाबांच्या वारकऱ्याविषयी असणारा तेवढंच प्रेम त्यांचं आहे. पादुकापर्यंत ते पालखी न्यायला येतात आणि आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जर तुम्ही पासाट केले चेहऱ्यावर कधीच 12 वाजलेले नसतात, कधीच नाही. आता त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला शतावधानी माणसं आम्ही 12 महिन्याची गोष्ट ध्यानात राहते. काय चुकलं सांगा, म्हणजे तुम्ही पत्रिका घेऊन आले त्यावेळेस भेटले का विठाला? पत्रिका घेऊन आले तर तुम्ही भेटले काय? म्हटलं भेटलो म्हणजे तुम्ही सांगितलं, महाराजांनी फोन लावला, फोन लावता बरोबर तुम्ही सांगितलं की आमचा मुलगा आहे, त्या मुलाच्या दुकानात जा, तिथं पत्रिका द्या, मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही, हा तुमचा फोन आहे की म्हणा? हो. एवढंही म्हणून हसलाच आहे. म्हणजे क्रोध आला तरी तो हसूनच, क्रोधही दाखवायचा पण त्याच्यातूनही हास्य निर्माण करायचं. क्रोधात कधी हास्य होते काय? क्रोधात हसणं हे दोन्ही एक नसतात. तर ते पायात जशी बियाणीकडे बियाणी गोवाकडे अशा प्रकारचे श्री संत सोनाजी महाराजांच्या पालखीचं स्वागत त्यांनी केलं. दरवर्षी ते करतात. आज त्यांच्याकडे आपल्या दिंडीची सेवा आहे आणि त्या सेवेच्या निमित्तानं आपला दिंडीचा नियम आहे. काय नियम आहे? की जिथं आपण अन्न ग्रहण केलं, तिथं आपण मुक्काम केला, तिथं हरिनाम झालं पाहिजे. थोडंफार 10-15 मिनिटाचं प्रवचन का होईना, पण ते हरिनाम आपण करावं. वाटचालीच आहे, याच्यात विद्वत्ता काहीच नसते. एक मोठ्या माणसाचं कीर्तन नाही, गायक वादकाचं कीर्तन नाही, का म्हणे येते पाहिजे वेळा भगवानाचं काम नाही. विठाला काम नाही. वारकरी म्हटला म्हणजे हाडाचा वारकरी, देखाव्याचा वारकरी काही कामाची गोष्ट नाही. हाडाचा वारकरी लागते महाराज. वारकरीच्या हातात म्हणून नियम सांगतात तर ते नियम नाही पाडू शकत, पण नियम काय हे मला समजतात. विठाला वारीचे नियम काय आहेत, वारकऱ्याचे नियम काय आहेत हे समजतात. वारकरी म्हणजे काय? ज्या तुकोबाराने जेव्हाला म्हणावं हिच व्हावी जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी. तर तुकोबारायांनी मागलं असेल, त्या ज्ञानोबारायांनी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मनोरंगले गोविंदाचे गुरु वेधले. त्या ज्ञानोबारायांनी सांगितलं असेल, त्या ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात त्या परमात्म्याविषयी निर्माण होणारा भाव याचा जर विचार केला आणि त्या परमात्म्याचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या विषयी अंतःकरणात असणारं प्रेम हे निर्माण होणं, त्यालाही परमात्म्याची कृपा लागते. उदाहरण आहे की महाराज, आज आपण ज्या ज्या गावात मुक्कामाला होतो तिथं अन्नदाते आहे. एवढंच नाही, आजीवन अन्नदाते आहे. आणि त्यापैकी आज आपल्याशी आज सिलेक्ट झाले ते आहेतच ते, पण दाखवून त्यांनी दाखवलं. बापूने माझ्याकडे चिठ्ठी दिली की बाबा 7100 रुपये 7100 रुपये श्री रामलीलाची आसराची बियाणे त्यांच्याकडून आपल्या पंढरपूर मठासाठी श्री संत सोनाजी महाराज त्यांनी त्यांचं दाखवून केलं. अर्थात वारकऱ्याचा नियम आणि आपला धर्मचा नियम त्यापैकी हरिकीर्तनाची सेवा. ज्ञानोबा सर्व जीवांना सांगतात आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. जन्माला आला माणूस आजा मेला पत्ना मेला पाप मसना गेला, देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. आणि ते त्यांच्या